नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पोह्यापासून अतिशय झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जे की तुम्ही आधी कधीही बनवली नसेल आणि एकदा जर बनवले ना तर आठवड्यातून 2-3 वेळा बनवून खाल इतका टेस्टी लागतो। तर चला काय करायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तर सर्वात आधी इथे आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत। जे आपण कांदा पोह्यासाठी जाडसर असे पोहे वापरतो ते आपल्याला 1 वाटी घ्यायचे आहेत। पोहे 2 वेळा स्वच्छ पाण्याने असे धुवून घेतले आहेत। यानंतर पोहेमध्ये पाणी घालायचे आहे। पोहे बुडतील तितकंच पाणी घालायचे आहे आणि स्वच्छ असं पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत। तर पहा मी इथे 2 पाण्याने स्वच्छ असे पोहे धुवून घेतलेले आहेत। यानंतर यामध्ये थोडे पाणी घालून प्लेट झाकून पोहे भिजवत ठेवायचे आहेत। पहा 10 मिनिटांकरता बाजूला ठेवून झाल्यानंतर आपण यावरची प्लेट काढून पाहूयात। तर पोहे आपले छान असे भिजले गेलेले आहेत। पहा जास्तही पाणी घालायचं नाही, जितपत आपले पोहे बुडतील तितपत आपल्याला पाणी घालायचे आहे। आता आपले हे पोहे छान असे भिजलेले आहेत। आता लगेचच याला असे कुस्करून घ्यायचे आहेत। पोहे मॅश करून घ्यायचे। भिजल्यानंतर पहा पोहे लगेचच असे कुस्करले जातात। तर या पद्धतीने मी इथे सगळे पोहे कुस्करून घेतले आहेत, म्हणजेच मॅश करून घेतलेले आहेत। सर्व छान एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहे। जसे आपण कणकेचा पीठ मळतो ना तसेच या पद्धतीने यालाही मिक्स करून घ्यायचे आहे। छान असे एकजीव मिक्स करून घ्यायचे आहे, मळून घ्यायचे आहे। पहा अशा पद्धतीने हे संपूर्ण पोहे आपण कुस्करून घेतलेले आहे, मिक्स करून घेतलेले आहेत। तर पहा यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत, जसे की बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घालून याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। यानंतर पहा यामध्ये मी 1 चमचा जिरे, 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचे पीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या देखील भाज्या घालू शकता, जसे की गाजर, बीट, शिमला मिरची किंवा कोबी वगैरे। ज्या भाज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता। तर सर्व भाज्या यामध्ये आपण घातलेल्या आहेत। यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर पहा यामध्ये आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान असं हाताने हे मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं हातानेच एकजीव करून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालत जायचे आहे आणि हे मिश्रण एकजीव असं मिक्स करत जायचं आहे। जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण हातानेच एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी रवा वापरू शकता, बारीक रवा असेल तर तो वापरू शकता किंवा ज्वारीचे पीठ घातले तरी चालेल। तुम्ही यामध्ये तिखट तुम्हाला हवे तेवढे वापरू शकता। इथे आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे, त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणे वापरू शकता। जास्त तिखटही नाही आणि जास्त सपकही नाही ठेवायचं। तर इथे आपल्याला जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही। जसं थोडं थोडं पाणी लागेल तसं पाणी घालत जायचं आणि हे मिश्रण एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 3 ते 4 चमचे पाण्यामध्ये आपले हे मिश्रण तयार होते। मिश्रण जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको आहे, मीडियम स्वरूपाचं हे मिश्रण आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे। तर पहा गॅसवरती इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅनवरती तेल लावून घ्यायचे। तेल देखील छान असं गरम झाले की यावरती एक मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि त्या मिश्रणाच्या गोळ्याला आपण हातानेच पसरवून घेणार आहे। हाताला थोडे पाणी लावायचं आणि हा मिश्रणाचा गोळा आपण छान असा पसरवून घ्यायचा आहे। छान असा गोलाकारामध्ये हा गोळा पसरवून घ्यायचा आहे। तर पहा या पद्धतीने मी हा गोळा पसरवून घेतलेला आहे। हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले हे मिश्रण हाताला चिटकणार नाही आणि व्यवस्थित असे पसरले जाते। यानंतर यावरती 5 मिनिटं प्लेट झाकून ठेवायची। पहा 5 मिनिटं झाल्यानंतर आपण यावरची प्लेट काढलेली आहे। तर वरची बाजू छान अशी सुकलेली आहे। यानंतर आपण खालची बाजू देखील पलटून घेऊयात। तर पहा या पद्धतीने आपण खालची बाजू पलटून घेणार आहोत। तर पहा खालील आणि वरील दोन्ही बाजू आपण छान अशा कुरकुरीत भाजून घेऊयात। तर जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही हे पीठ थापून घ्यायचं। तर याला आपण गोलाकारामध्ये थापून घेतलेलं आहे। तर याला तुम्ही पॅनकेक किंवा थालीपीठ सुद्धा म्हणू शकता किंवा उत्तप्पा म्हटलं तरी सुद्धा चालेल। तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर पहा आपण हा उत्तप्पा छान असा दोन्ही साईडनं खमंग असा भाजून घेतलेला आहे। तर या पद्धतीने कुरकुरीत असा आपण हा उत्तप्पा भाजून घेतलेला आहे। तर याच पद्धतीने आपण दुसरा देखील उत्तप्पा याच पद्धतीने भाजून घेऊयात। तर पॅनवरती तेल सोडून घ्यायचे आणि याच पद्धतीने पोह्याचे मिश्रण आपण हाताने थापून घ्यायचे आहे। हाताला थोडे पाणी लावायचे आणि हे पोह्याचे मिश्रण गोलसरमध्ये थापून घ्यायचे आहे। हाताला पाणी लावल्यामुळे हाताला हे पोह्याचे मिश्रण चिटकत नाही। तर पहा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अगदी मध्यम असं स्वरूपाचं आपल्याला हे थालीपीठ असे पसरून घ्यायचे आहे। आणि आता गॅसनं आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे। मध्यम गॅसवरती हे आपल्याला थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे। पहा खालची बाजू छान अशी भाजली गेली की वरच्या बाजूला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ पलटून घ्यायचं आहे। तर पहा या पद्धतीने आपण हे थालीपीठ पलटून घेतलेलं आहे। आता दोन्ही बाजूने याला अलटी पलटी करून छान असं खमंग असं हे थालीपीठ भाजून घेऊयात। याला मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे, जेणेकरून या थालीपीठाची चव देखील छान लागते।
चवीला देखील हे थालीपीठ खूप सुरेख लागतात। तर याच पद्धतीने आपण इथे सगळे थालीपीठ बनवून घेणार आहोत। तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपले थालीपीठ इथं मध्यम आकारामध्ये 3 ते 4 थालीपीठ तयार होतात। तर तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये जसे पाहिजे तसे हे तुम्ही थालीपीठ बनवू शकता। तर पहा इथे आपले संपूर्ण थालीपीठ तयार आहे। तर पहा किती सुंदर असे थालीपीठ आपल्या इथे तयार झालेले आहेत। नेहमीच कांदे पोहे बनवण्याचा जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर मंडळी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही देखील हे पोह्याचे थालीपीठ एकदा नक्की बनवा आणि आपल्या घरच्यांना आणि मुलांना देखील नक्की खाऊ घाला। तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।